नर्मदे हर. आज दिनांक 14 डिसेंबर 2025. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 42वा दिवस. आम्ही आता आहोत टेंबलाला रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून निघतोय. आता आम्ही पुढच्या मार्गाला. चला तर बघूयात काय काय आजचा प्रसंग अनुभव येतो तो. नर्मदे हर. सकाळी सकाळी होळीकडे जाताना परिक्रमावासी 2 होड्या लागल्यात. नंबर ऑटोच्या नंबरासारखं नंबर. हेल्प. इकडनं सगळे परिक्रमावासी. का नाही हिरण्या का नाही तुम्ही तिथं बसा बाबा. हा डू नॉट टेक द हिरोज. काका तुम्ही तिथं पुढे बसा. सेंटर मध्ये बसा. सेंटर मध्ये आपण सेंटर मध्ये. अरे 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 सारखे तुम्ही जागेवरच बसा काका. तुम्ही कुठं चालू नका. होडीत बसायची झुंबड आणि होडी एकदम डगमग घालतीये. बसा की तुमच्यासाठी. लोकांची नाव तिकडे गेली. इथं जड लोकांची नाव राहिली. 10, 20, 60 6 माणसं इथं. तिथं किती. सकाळचा एकदम नदीचा नजारा असा वाफदार नदी आहे. पाण्याच्या वाफा निघतायत. नर्मदे हर. गवळण मावशी हालू नका. नाव पार झाल्यानंतर परिक्रमावासी उतरतायत. दोघं तिघं नाव तिकडे गेले आहेत. परिक्रमावासी त्या नावांमध्ये आता बसतायत आणि इकडनं डोंगर चढून आपले जे नावेतून परिक्रमावासी उतरले ते वरती जात आहेत. आता पुढे 5 किलोमीटर पर्यंत अजून चालत दुसरी नाव क्रॉस करायची आहे. आजचं सूर्यनारायणांचं दर्शन अशा एकदम छान पद्धतीने सुंदर पद्धतीने झाले. आणि मागून जे बोटी आल्या होत्या त्यातील परिक्रमावासी आता डोंगर चढत आहेत. हा एकदम छान असा देखावा. नर्मदे हर. नर्मदे हर. हर महादेव. समोर परिक्रमावासियांची रांग तुम्हाला दिसत असेल. आपणही त्या मार्गाने आता खाली उतरून चढायला जाणार आहोत. असा हा नर्मदे हर खिंडीतून रस्ता
या पायवाटातून थोडं रिस्की असतं चालणं सकाळी सकाळी. असा रस्ता इथं बांधे शिरपूर पॅटर्न तर नाही आहे, पण पाणी आडवा पाणी जिरवा नक्की आहे. त्याला आता पगडंडी मार्ग संपून आपला सडक मार्ग लागलाय, डांबरी रस्ता आहे. चला आता जाऊयात. आज परत सूर्यनारायण डोंगराच्या पलीकडून निघताना दिसत आहेत. म्हणजे पुढे आल्यानंतर 2 मार्ग आले आहेत. इथं लिहिलंय पगडंडी मार्ग आणि इथं बोर्ड लावलाय आणि इथं गाव मे गावाकडनं नाव चालू आहेत वाटतं. बरोबर आहे ना? गावाकडनं नाव चालू आहेत म्हणून आपल्याला नदी क्रॉस करता येते. ती कुठली मतली काहीतरी नदी आहे आणि इकडनं आपल्याला बाहेर फिरून थोडं लॉंग कट जाऊन पुलाने नदी क्रॉस करावी लागते. तर काही लोकांना माहीत नाही, ज्यांना माहीत आहे ते इकडे जातात, ज्यांना माहिती नाही ते जुन्या रस्त्याने जातात. हा नवीन मार्ग चालू झाला आहे. नर्मदे हर. समोरचा नजारा एकदम छान दिसत आहे. मोबाईलमध्ये दिसत आहे का सांगता नाही येत, पण एकदम छान असं धुकं आणि ऊन सावली तिघांचं असं मिश्रण खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. नर्मदे हर. परत आता आपल्याला पगडंडी मार्ग लागलाय गावात जायला. पलीकडे हायवे दिसतोय, हॉर्न नदीच्या पलीकडे मोठा हायवे दिसतोय कारण हॉर्न ऐकायला येत आहेत. कुंपण काड्यांचं, बाबडीच्या काड्या याचं कुंपण केलेलं आहे सगळं इथं. नर्मदे हर. घराजवळ परिक्रमावासियांना चाय प्रसादीसाठी बोलावलं गेलंय. सगळ्यांनी आपल्या आपल्या बॅगा ठेवून नर्मदे हर. आपण आता चहा प्रसादी घेतली, पुढे निघतोय आता. कवडा हनुमान जातोय. कवडा हनुमान आपल्याला नदी नावेने क्रॉस करायची आहे आणि त्या नावेनंतर आपल्याला कवडा हनुमान जाऊन पुढचा मार्ग चालायचा आहे. आज आपले 42 दिवस झाले, 40 दिवस पूर्ण झाले. 2 दिवस झाले, 2 दिवसात आपण 1 दिवस मुक्काम, असे काही दिवस चाललो. आणि आपण 5 दिवस माग आहेत जो आपल्या ॲव्हरेजपेक्षा, कारण आपण अर्धा दिवस जिथं थांबलो तेवढं चाललो असतो तर आज 5 दिवस पुढे असतो. पण काही वाटत नाही, सगळं व्यवस्थित वाटतंय. नर्मदे हर. आपल्याला अजून नदी लई लांब दिसते. शेतीचा मार्ग अशा पद्धतीने
पगडंडी मार्ग लागला आता नदीच्या किनारे जाण्यासाठी. नदी आलेली आहे. परिक्रमावासी मागून एका लाईनीत येत आहेत. तिकडे गेला नावेची वाट पाहत आहेत परिक्रमावासी. नाव आमची आता काही येईना अजून. एक दुसरी नाव परिक्रमावासींना घेऊन जाते. पहिल्या नावेत परिक्रमावासी बसलेत. पहिली नाव निघाली आता. नाव आली आता. आपले सगळे लोक पुढे गेलेत. पुढे बसलेत का माहित नाही. पुढे जाणार होते. बघूयात आता काय होतं ते. आता नाव निघाली आपली. दोघं मैया आणि मी. आणि इकडं हा बाबा चालवतोय नावडी वर्ग. इथून आपण जातोय आता पलीकडे कवडा हनुमान या ठिकाणी. चालत जाऊन आपल्याला परत आता मार्ग आहे. आता काय आज नदी लागणार नाही. आज एकाच वेळेस दोन नदी जवळ लागले 3 किलोमीटरच्या अंतरावर. नर्मदे हर. मावेचा असा व्ह्यू. मैयाचा बॅक वॉटर आहे. या दोघा मैया आपल्या संभाजीनगरच्या मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे आपण 5 किलोमीटर चालून आल्यानंतर नर्मदे हर मानरबावदा परिक्रमा मार्ग आणि इथून आपला पक्का रस्ता लागलेला आहे. आणि आपण आता त्या पक्क्या रस्त्याने पुढचा प्रवास करणार आहोत. मोस्टली आता जंगल संपलंय. पक्का रस्ता आहे. त्यातून काही शॉर्टकट असतील तेवढे पगडंडी मार्ग असतील. तिथून आपण आजचा प्रवास करणार आहोत. नर्मदे हर. ते रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. एका साईडचं झालेलं आहे. दुसऱ्या साईडचं काम चालू आहे. रस्ता लेवलिंग आणि रुंदीकरण. आपण आलो आहोत कुलवट या गावात. इथून आपला परिक्रमा मार्ग जातो. नर्मदे हर. पायात खूप जास्त क्रॅम्प भरल्या गेल्यात. कुठंतरी आता थांबू. इथं बाजार गाव दिसतंय बऱ्यापैकी. नर्मदे हर. आपण आलो इथे
आश्रमात आलोय. जिसने इस घट के ऊपर पानी भर लिया. अर्जी भोजन प्रसादी कढी भात. जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम. भोजन प्रसादी केली आणि आपण निघालोय पुढच्या मार्गाला. पुढे एक गाव आलंय, तिथं पोरं संडेची सुट्टी एन्जॉय करताना बॅट बॉल. आणि आपल्या परिक्रमावासी थोडंसंच पुढे चालून आल्यानंतर इथं विश्रामासाठी बसलेत. परिक्रमा मार्ग इकडे बोर्ड दिला आहे. आपण मगाशी जिथं थांबलो होतो ते होतं कवडा हनुमान मंदिर. आणि आता आपण ॲक्च्युअल कवडा गावात पोचलोय. दुपारचं ऊन, कडाक्याचं ऊन झालंय, खूप ऊन लागतंय आज. तिथून आपला जो मार्ग आहे तिथून जे मुक्कामाचं आश्रम आहे एक 14 किलोमीटर आहे. त्याच्या आतमध्ये एकही आश्रम नाही, काय नाही. असा पूर्ण 14 किलोमीटरचा रन आहे. आणि आपण आता जातोय. काही परिक्रमावासी चालून आल्यानंतर इथं विश्रामात थांबले आहेत. काही परिक्रमावासी पुढे निघालेत. आपणही जाऊयात पुढे. नर्मदे हर. चालू इथे चाय प्रसादी. सकाळपासून चहाचं एकही दुकान लागलं नाही, पण या बाबाजींनी इथं चहा प्रसादीसाठी दररोज सेवा देतात. आणि आपण आता पुढे निघालोयत. परिक्रमावासी पुन्हा आल्यानंतर आराम करत आहेत. नर्मदे हर. आणि इकडनं एक हायवे कनेक्ट झालाय. कुठला रस्ता आहे माहित नाही, कदाचित अलिराजपूर जाण्याचा असावा. कारण आपण अलिराजपूर वगळता आलोय. इकडनं एक रोड आलाय कनेक्टिंग. इथून पुढे कंटिन्यू. आत्ताच बनलेला रोड वाटतं. 10-12 दिवस झाले असेल. छान प्रकारे काही खड्डा नाही, एकदम कोरा करकरीत. काही परिक्रमावासी इथं आरामाला बसलेत पुढे. रस्ता आता आहे इथून 4-5 किलोमीटर आश्रम. बघू आता पुढे काय होतंय. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटं गाव लागलेलं आहे. नाव काय सांगता नाही येणार, कदाचित दही असावं. मला नाही वाटत दही आहे. दही पुढे असेल. हे असं छोटं गाव. इथे कापूस गाडी भरली जाते. आपण आलो आहोत दही या गावात. असं मुख्य बाजार दिसतोय. आणि सगळं
माल जमा झाले. इथे बस स्टँड एरिया. दही गावाचा बस स्टँड एरिया. इकडे अजून बाजार चालू आहे. मुख्य बाजारची गल्ली आतमध्ये. आपण आपला बॅग ठेवून थोडा आराम करून घेऊ. बाजाराला बघू आपल्याला काय काय भेटतं ते. पुढे इकडे सरळ आल्यानंतर इथे बोर्ड दिलाय महानर्मदा परिक्रमा अन्न क्षेत्र जाने का रास्ता. छोटासा बोर्ड आहे. कोणी विचारलं जातं इकडं पिंपळाचं झाड, कट केलेलं झाड. इथून डाव्या हाताला आपल्याला जायचं आहे. इथं हनुमान मंदिर आहे. समोरच आश्रम दिसतोय. वडल्या वडल्या हा असं मंदिर, हनुमान मंदिर. इकडं आहे दही, कुक्षीच्या जवळ आहे. धार जिल्हा. आज आपण काल अलिराजपूर जिल्ह्यात होतो, आता आपण धार जिल्ह्यात प्रवेश केलाय. पलीकडे बडवानी जिल्हा. आश्रम परिसरात आपले परिक्रमावासियांनी आसनं लावली आहेत. प्रत्येक जण येतं.
आजचे भोजन प्रसादी काजूची भाजी, एक गोड, एक तिखट, डाळ भात, पुरी आणि एक कचोरी. अशा प्रकारे आजचं भोजन आहे.